झी 24 तास एक पाऊल पुढे। वाघाची शिकार करण्यासाठी शिकारी टोळ्या अत्यंत क्रूर पद्धतीचा वापर करतात। एकदा का वाघ त्यांच्या सापळ्यात अडकला की त्याचा मृत्यू अटळ असतो, कारण शिकाऱ्यांनी वाघाचा पुरता अभ्यास केलाय। गेल्या 5 महिन्यात महाराष्ट्रातल्या वाघांच्या झालेल्या शिकारीवर प्रकाश टाकणारा हा स्पेशल रिपोर्ट। आंतरराष्ट्रीय पातळीवर वन्य प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणाऱ्यांची वक्रदृष्टी महाराष्ट्रातल्या व्याघ्र प्रकल्पावर वळली आहे। त्यामुळे या अभयारण्यातील वाघांवर संकट घोंगावू लागलंय। सत्तावीस एप्रिलला चंद्रपूरच्या पळस गावात घडलेली घटना मोठी धक्कादायक आहे। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाशेजारी शिकारीचा तो प्रकार घडला होता। या शिकारी मागे वन्य प्राण्यांच्या अवयवाची तस्करी करणाऱ्या टोळीचा हात असल्याची माहिती आता उघड झाली आहे। मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 2 टोळ्या वाघाच्या शिकारीसाठी कुख्यात आहेत। याचं जे मोडस ऑपरेंडी आहे हे बेसिकली जंगलातनं शिरतात, कारण की जंगलं काही आपल्या बिल्डिंग सारखी नसतात की ज्याला फेन्स आहे, ते शिरायला खूप मार्ग असतात। शिरतात, तिथे जाऊन सगळा अभ्यास करतात की प्राणी कुठून येतो कुठून जातो, आणि मग त्याप्रमाणे व्यवस्थित उन्हाळ्यात जिथे पाणी कमी असतं तेव्हा माहिती आहे की प्राण्याला पाणी पिण्यासाठी पाणथळावर जायचंच आहे, तर त्या पाणथळाच्या जवळपास ते सगळे असे पायाचे सापळे लावून ठेवून देतात। शिकारीची ही घटना संरक्षित वनजंगलात घडल्यानं महाराष्ट्रात वन विभागासाठी ही धोक्याची घंटा मानली जाते आहे। वाघाची शिकार करून त्यांच्या अवयवांची मोठ्या किमतीला विक्री करणं हा शिकारी टोळ्यांचा परंपरागत व्यवसाय आहे। वाघांच्या अवयवांना मोठी किंमत असल्यामुळे शिकारी टोळ्या जीवावर उदार होऊन वाघाची शिकार करतात। आंतरराष्ट्रीय बाजारात साधारणतः एका वर्षाच्या वाघाची किंमत 28,000 अमेरिकन डॉलर्सच्या घरात आहे, तर वाघाचे अवयव 50,000 अमेरिकन डॉलर्सला विकले जातात। महाराष्ट्रातील नागपूर जवळचा पेंच, अमरावतीचा मेळघाट आणि चंद्रपूर परिसरातील ताडोबा या व्याघ्र प्रकल्पात वाघांचा मुक्त संचार आहे। हे 3ही व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेश जवळ असल्यामुळे शेजारच्या राज्यातून शिकारी इथे येतात। शिकाऱ्यांनी वाघाच्या सवयीविषयीचा अभ्यास केल्यामुळे वाघ सहज त्यांच्या सापळ्यात अडकतो। अभयारण्यातल्या वानवड्यात विषारी द्रव्य टाकणं, लोखंडी सापळ्याचा वापर करणं, विजेचा शॉक देणं, बंदुकीची गोळी झाडणे अशा विविध पद्धतीचा वापर करून वाघांची शिकार केली जाते। वाघाची शिकार केल्यानंतर त्यांची नखं, कातडी आणि हाडं यांची विक्री केली जाते नाही, कारण शिकारी नंतर मोठी रक्कम मिळणार हे त्यांना ठाऊक असतं। काळ्या बाजारात वाघांच्या अवयवांना मिळणारी किंमतच वाघांच्या जीवावर उठली आहे। अधिकतर सगळं एक्सपोर्ट होतो मोस्टली चायनाला, कारण की तिथे वाघाचे हाडं, त्याच्यानंतर वाघाचे पंजे, नख, मिशीचे केस ही वापरले जातात। त्यामुळे बहुतेक जे आहे सगळं ते भारताच्या बाहेर नेण्यासाठी होतं, हे जे इलिगल वाईल्ड लाईफ ट्रेड जो आहे तो। त्यामुळे याच्यात शिकार फक्त पैशासाठी होते। वाघांची शिकार करून शिकारी वाघाचे अवयव घेऊन पसार होतात। त्यांना रोखण्यासाठी वन विभागाकडून अधिक कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे। झी 24 ताससाठी देवेंद्र कोल्हटकर, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।